गाडी तो ये चल चल लवकर ये. मोठेगाव मधल्या चौकातले जे नागरिक होते त्यांच्याशी आपण बोललो आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथं प्रत्येक घराच्या समोर पाण्याची टाकी आहे. पाण्याची स्थिती प्रचंड वाईट आहे. ताई येऊ का? और बरेच जण बसले होई दुपारच्या गप्पा मारला निवा. बर 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 आराम करतो. बसा 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 बसा. काय पाण्याचं कसं आहे? मला नाही माहिती. माझ्या घरी बोर आहे. हा तुम्ही सुखात आहो बोर आहे हो. हे कष्टात हे दिसायले. हे कष्टात आहे हे विचारा. बरं गावात मग तुम्ही नशिबान मी तिकडं शेतात राहते. शेतात राहतात मग आता गावात आला भेटायला ह्या बायाली भेटायला. बर 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 ताई काय स्थिती? बरं आहे की शिमग्यापासून 3दा पाणी 2दा पाणी आले पाणीच नाही काय शिमग्यापासून. 1.5-2 महिने झाली. हा 15 3 वारला एक पाणी येते इकडे 500चे बॅलर आणता इकडून तिकडून थोडं थोडं इकडून तिकडून थोडं आणता पाणी. विकतच पाणी आहे मला. विकतच घेतात हे विकतच पाणी आहे. सांडपाण्याचं धुण्या भांड्याचं सगळं पाणी हो प्यायचं तेवढं हापशीचा जाते तिकडून असं जारचं. किती रुपयाला जार आणता? 20 रुपये का 15 आहे की माहिती. 20 ला 20 ला का 15 का माहित नाही तेवढं आपल्याला मला. 3 जण. किती रुपये लागले मला नाही शोधायचं. रोजचे 20 रुपये प्यायच्या पाण्याचे. सांडपाण्याचं 2 दिवसाला 3 दिवसाला 15 दिवसाला पाणी येते एकदा. ते पाणी येते पण तुम्ही विकतचं पाणी किती आणता रोज? मग ते काय एकदा बॅलर घेतो 500चं. 500चं 100 रुपयाला. म्हणजे हे जवळपास आता जर असा विचार केला तर हे 1,500-2 हजार रुपये खर्च वाढला. पाणी आणता कसं आणता? विकत घेता काय सांडावं कुठलं आता. विकतच आहे पाणी. विकतच आहे विकतच आहे पाणी विकत आमच्याच बोरचं विकत. तुमच्या बोरला पाणी आहे का? हो किती पाणी? भरपूर आहे पाणी. मग ह्याच्यासाठी लाईट बिलासाठी विकता मग काय करावं लागेल? ह्याला मोटर चालू करून पाणी द्यायचं मग लाईट बिल वाढते द्यावं लागतंय विकत. म्हणजे त्यांचं बघा ते गावाच्या बाहेर आहेत. बर 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 मावशी कसं पाण्याचं कसं? पाणीच नाही आमच्या इथं. आम्हाला पाणीच घ्यावं लागते. 100 रुपयाचं पाणी घेतलं 2-3 दिवस बी जात नाही. कुठून आणाय बी पाणी नाही. कुठंच घागरीनं आणलं असतं तर पाणी. गावात पाण्याचं विला हीच नाही. हापशे कोरडे सगळे ओरडे. कुणी बोरवाले आम्हाला घागर बी घेऊ देत नाहीत फुकट. पैसे द्या म्हणतात आमची लाईट जाते. त्यापेक्षा आम्ही 100चं घेता तीच पुरू कसं तर 2-4 दिवस घालतो. बाहेर बाथरूमला जातो. बाथरूम असताना पाणीच नाही. त्याचा विलाज नाही. काय करायचं मग? मीटर तरी म्हणावं तरी महिन्याला किती 800-700 रुपये बिल येईल. आम्हाला 400 रुपये बिल आले. आता इथं त्याबद्दल आम्ही काहीच करीना झालं. हा परेशानी खूप आहे. गावात एक बघितलं की प्रत्येक घरासमोर ही आहेत बॅरल आहेत पाण्याचे. हा पाणी घ्यायचं ना त्याच्यामुळे बॅरल ठेवले सगळे. हा हो टँकरनं विकत पाणी घेतात नाही. आता स्थिती अशी आहे की जर पाणी हवं असेल तर विकतच. प्यायचं पाणी असेल सांडपाणी असेल या सगळ्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि ते स्टोअर करण्यासाठी टाक्या ज्या घेतल्यात त्याही विकत घेतल्यात. अनेक जणांनी आता टाक्या विकत घेतल्यात. म्हणजे या दुष्काळामध्ये एक तर अगोदरच पीक सोयाबीन कसं आलं यावेळेस. म्हणजे सोयाबीनला भाव नाही. एकूण आर्थिक फटका गावातल्या अनेक शेतकऱ्यांना बसलाय. त्याच्यामध्ये पाण्याची टाकी विकत घ्यायची, पाणी विकत घ्यायचं, असं सगळं आर्थिक बोध सर्वसामान्य शेतकऱ्यांवर पडतोय आणि त्याच्यामुळे त्याचं जे अर्थकारण आहे ते दिवसेंदिवस डबघाईला येत आहे. असं प्रत्येक गावामध्ये होताना दिसत आहे. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मोठेगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.